बापू, आज गुणवंत विद्यार्थ्यांना तुमच्या हाताने बुक आणि सर्टिफिकेट वाटप केलेले आहे. तुम्ही अध्यक्ष आहे, काय सांगा? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या समाजाच्या तर्फे गुणवंतीचा सत्कार केला जातो आणि जे समाजातले काही नाविन्यपूर्ण उपक्रम केले की ज्यांना बाबा समजा एखाद्या क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी केली, खेळाडू असेल, चांगला डॉक्टर असेल, चांगल्या एखाद्या क्षेत्रामध्ये नाविन्य कमवलं, अशा लोकांचा आम्ही दररोज सत्कार करत असतो. तर त्याप्रमाणे आज आमच्या अखिल भारतीय स्वयंसेवक आचार समाजाच्या वतीने हा सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे. आणि यामध्ये आमच्या पहिले UPSC पास झालेले ओंकार कुडाळे हे IAS झालेले यांचा सुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही मोठे स्पीकर्सला बोलत असतो. तर आज आमचे मोटिवेशनल स्पीकर एक आम्ही जे धर्माधिकारी शिंगारे सर, पुरुषोत्तम शिंगारे सर आणि राम आरपाळे सर असे तिघजण आमच्या समाजाला त्यांनी एकदम चांगलं स्पीच दिलेलं आहे की त्यांनी कुटुंब व्यवस्था कशी असावी, पालकांनी कसं वागावं, शिक्षण कसं करावं, ही सगळी माहिती त्यांनी तिने आमच्या जे वक्ते होते त्यांनी दिलेली आहे. आणि आमचा कार्यक्रम चांगला झाला. पुन्हा आमच्या गुणवंताला हार्दिक शुभेच्छा. एक मेसेज तुमच्याकडून जे मुली आणि मुलांना नंबर कमी घेतलेले आहे त्यांना काय माहिती? मुली आणि मुलांना नंबर कमी आहे त्यांना काय मेसेज किती मिळत नाही? आता जे मुलं मुली यशस्वी झाले असतील परंतु तुम्ही न थांबता पुढं आपण मी डॉक्टर श्रद्धा मीरा अनंतराव पुणे. आज आम्ही जो कार्यक्रम घेतला ज्याचं नाव होतं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. इथे आम्ही अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आम्ही इथे प्रशस्ती पत्रक देऊन आणि त्यांचा सन्मान करून त्यांना गौरवण्यात आलेला आहे. यामध्ये आम्ही UPSC क्रॅक केलेले आदरणीय ओंकार कुडाळे सर यांना देखील आम्ही आज सर्व जनतेसमोर, सर्व समाज बांधवांसमोर आज आम्ही त्यांचा आदर करून त्यांचा सत्कार केलेला आहे. आणि त्यांच्याकडून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये कशी तयारी करायची हे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे. सोबतच प्राध्यापक शिंगारे सर होते, तसेच मान्यवर जे उपस्थित होते त्यांनी देखील सर्वांना मार्गदर्शन योग्य प्रकारे केलेलं आहे. 10वी 12वी नंतर पुढे शिक्षणाच्या काय पाऊलवाटा आहेत, काय काय आपल्याला संधी आहेत हे आम्ही आज सांगण्याचा सर्व समाज बांधवांपर्यंत प्रयत्न केलेला आहे. तसेच आम्ही आमच्या समाजासाठी आमच्या या मंदिरामध्ये अनेक कार्यक्रम नेहमी वेगवेगळे घेत असतो आणि नेहमीच घेत असतात. सोक्ष विकसकाचा समाज मंडळ आणि युवा समितीच्या वतीने इयत्ता 10वी 12वी पदवी आणि पदव्युत्तर उत्तीर्ण झालेले, त्यात विशेष प्रावीण्याने जे उत्तीर्ण झाले त्यांचा आपण या ठिकाणी त्या गुणवंताचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे. समाजाला एक अभिमान असतो, समाजाला एक सन्मान आपण या विद्यार्थ्यांना द्यायचा असतो. या विद्यार्थ्यांना जे यश प्राप्त केलेलं आहे त्यांना या मार्गदर्शनासाठी सुद्धा या ठिकाणी समाजातीलच मार्गदर्शक या ठिकाणी आम्हाला लाभले होते. यामध्ये आदरणीय अभिजितजी, त्याच्यानंतर पुरुषोत्तम शिंगारे, ॲडव्होकेट रामजी हरपाळे आणि UPSC ज्यांनी क्रॅक केली असा ओंकार कुडाळे याचंसुद्धा प्रेरणादायी मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. समाजात असलेली विसंगती, समाजामध्ये असलेला एक संस्कारपणा जो आपण म्हणतो, आज मोबाईलचं पिल्लू आलेलं आहे आणि त्या मोबाईलमुळं पिढ्या कशा बर्बाद होत आहेत, मुलांमध्ये त्याचा कसा परिणाम होत चाललेला आहे, यासाठी सुद्धा मान्यवरांनी आणि स्पीकरांनी हे व्याख्यान चांगल्या पद्धतीनं इथं मिळालेलं आहे. आणि निश्चितच समाज एक दिशा ठरवणार आहे आणि त्या दिशेने ती वाटचाल सुरू. मी अतुल रामचंद्र घडमुडे, मी शिक्षक आहे आणि अंधारी, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद, म्हणजे समाज.